म्हणजे हजारो खेळ ठोके हजार एवढे खेळ ठोकसवर चालले काय? अर्धा रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात, पोलीस करतात काय? रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय? काय सुविधा आहे रोडला? कशाला हा रोड बनलाय? समृद्धी महामार्गावर खेळ ठोकले अशा अफवा पसरवल्या जात आहेत. सत्य नेमकं काय आहे हे आधी जाणून घ्या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील मुंबईला जाणाऱ्या लेनमधील चेंज 442 अधिक 460 जवळील कॉन्क्रीट रस्त्यावरील किरकोळ भेगा इपॉक्सी ग्राउटिंग वापरून दुरुस्त केल्या जात होत्या. दुरुस्तीच्या कामादरम्यान ग्राउटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम नोझल्समुळे आणि वाहतूक वळवण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे 3 वाहनांच्या टायरमध्ये पंक्चर झालं. ही घटना 10 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12:10 सुमारास घडली आणि पहाटे 5 वाजता नोझल काढून टाकण्यात आले. त्यामुळे वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. कोणतीही दुखापत किंवा अपघात झाल्याची नोंद नाही. पण वाहतूक वळवताना अपुरी सुरक्षा उपाययोजना केल्याबद्दल कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाते. सर्वात आधी तर समृद्धी महामार्गावर मारलेले खिळे हे खिळे नसून त्या ठिकाणी इपॉक्सी ग्राउटिंग करण्याचं काम सुरू आहे. इपॉक्सी ग्राउटिंग म्हणजे जेव्हा कॉन्क्रीट रस्त्यावर कधी कधी बारीक किंवा मध्यम भेगा पडतात, या भेगांमध्ये विशेष केमिकल इंजेक्शनद्वारे टाकलं जातं. हे केमिकल कॉन्क्रीट मधल्या पोकळ्या भरून काढतं, त्यामुळे रस्ता पुन्हा पूर्वीसारखा होतो. ज्यांना ते खिळे वाटत होते त्यांनी ही माहिती समजून घ्यावी. पहिले कॉन्क्रीटच्या भेगेवर नोझल बसवली जातात. मग 2 घटकांचे इपॉक्सी रेझिन तयार केले जाते. हे केमिकल इंजेक्शन पंपद्वारे भेगेमध्ये हळूहळू इंजेक्ट केले जाते. काही वेळात ते कडक होऊन भेगा पूर्णपणे बंद होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर इपॉक्सी ग्राउटिंग म्हणजे रस्त्याच्या भेगांमध्ये लिक्विड सिमेंट भरून त्याला पुन्हा जोडण्याची शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. महामार्गावरील सूचनांचं पालन करा. तरीही नंतर कुणाला असा प्रसंग आढळला तर घाबरून न जाता रोड डायव्हर्जनचे बोर्ड 100 मीटर आधी लावलेले असतात, ते पूर्ण वाचून घ्या. रस्त्यावर लावलेल्या सूचनांचं पालन करा.